आपल्याला अनेकदा वाटतं की धर्म आणि सायन्स हे एकमेकांच्या विरोधात असतात, पण बुद्धिझममध्ये असं नाही. उलट, दोन्ही गोष्टी एकाच गोष्टीवर भर देतात: विचार, निरीक्षण आणि तपास. बुद्धिझम सांगतो की अंधश्रद्धा ठेवू नको, स्वतः अनुभव घे आणि समजून घे. सायन्स देखील प्रयोग करून सत्य शोधतो. उदाहरणार्थ, तू एखादा बिझनेस सुरू करतोस, तर फक्त कुणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून सुरू केलंस तर रिस्क आहे. पण जर तू मार्केट रिसर्च केलास, डिमांड समजून घेतलीस, तर डिसिजन योग्य होण्याची शक्यता वाढते. हेच बुद्धिझम शिकवतो: स्वतः विचार कर. दोन्हीमध्ये कॉज अँड इफेक्ट म्हणजेच कारण आणि परिणाम हा खूप महत्त्वाचा नियम आहे. जसं तू रोज स्ट्रेस घेतोस तर त्याचा परिणाम तुझ्या हेल्थवर होतो. तसंच पॉझिटिव्ह विचार आणि ॲक्शन्स घेतले तर जीवन सुधारतं. बुद्धिझम अजून एक गोष्ट सांगतो: काहीही स्वतंत्र नाही, सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. तुझी जॉब कंपनी, मार्केट आणि तुझ्या स्किल्सवर डिपेंड असते. हे समजलं की इगो कमी होतो आणि मन शांत राहतं. बुद्धिझम सांगतो की कोणतीही गोष्ट अचानक शून्यातून तयार होत नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असतं. सायन्स बिग बँगबद्दल सांगतो, पण बुद्धिझम विचारतो त्याआधी काय? म्हणजेच सगळं एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. जसं तुझं आजचं करिअर तुझ्या कालच्या मेहनतीवर उभं आहे, तसंच तुझं आजचं जीवन तुझ्या आधीच्या निर्णयांवर आधारलेलं आहे. आता मनाबद्दल बोलायचं झालं, तर बुद्धिझममध्ये मन म्हणजे फक्त विचार नाहीत, तर तुझे इमोशन्स, अवेअरनेस आणि अनुभव सगळं मिळून मन बनतं. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माइंड आणि ब्रेन वेगळे आहेत. ब्रेन हा शरीराचा भाग आहे, पण माइंड ही अनुभव घेणारी गोष्ट आहे. उदाहरणार्थ, तुझं शरीर ठीक असलं तरी तू मेंटली स्ट्रेसमध्ये असू शकतोस. आणि कधी-कधी शरीर थकलं असलं तरी मन मजबूत असू शकतं. तुझं मन आणि शरीर एकमेकांवर प्रभाव टाकतात. स्ट्रेस घेतलास तर बॉडीवर परिणाम होतो. आणि बॉडी वीक असेल तर मनावर परिणाम होतो. त्यामुळे मन समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बुद्धिझममध्ये रिबर्थ म्हणजे शरीर संपलं तरी कॉन्शियसनेस पुढे चालू राहतं. हे समजायला थोडं अवघड वाटू शकतं, पण रोजच्या जीवनातून बघितलं तर ते सोपं आहे. कालचा तू आणि आजचा तू वेगळा आहेस, पण तरी कंटिन्युइटी आहे. तसंच जीवन एक सायकल आहे: जन्म, जीवन, मृत्यू आणि पुन्हा जन्म. हे सायकल चालतं कारण आपल्या अज्ञानामुळे आणि आपल्या ॲक्शन्समुळे. उदाहरणार्थ, जर तू रोज अँगर, जेलसी किंवा ग्रीडमध्ये जगत असशील, तर तुझं मन डिस्टर्ब होतं आणि तुझ्या डिसिजन्सवर त्याचा परिणाम होतो. यामुळे जीवनात प्रॉब्लेम्स रिपीट होत राहतात. बुद्धिझम सांगतो की वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनात आपण जन्म घेतो. काही ठिकाणी जास्त दुःख असतं, तर काही ठिकाणी तुलनेने जास्त आनंद असतो. मानव जीवन खास आहे कारण आपल्याकडे बदल करण्याची क्षमता आहे. आपण आपले विचार, ॲक्शन्स आणि हॅबिट्स बदलून हा सायकल समजून घेऊ शकतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकतो. बुद्धिझम सांगतो की आपल्या मनाला सुरुवात नाही, ते सतत चालू असतं. हे समजायला नंबर लाईनचं उदाहरण उपयोगी पडतं. जसं नंबर्सला सुरुवात किंवा शेवट नसतो, तसंच मनाची कंटिन्युइटी चालूच असते. याचा प्रॅक्टिकल अर्थ असा आहे की आपलं भविष्य आपल्या आजच्या विचारांवर आणि कृतींवर अवलंबून आहे. जर तू आज पॉझिटिव्ह, डिसिप्लिन्ड आणि अवेअर राहिलास, तर तुझं फ्युचर मजबूत होईल. पण जर तू आज लेझी, निगेटिव्ह आणि केअरलेस राहिलास, तर पुढे समस्या वाढतील. म्हणून फ्युचर जाणून घेण्यासाठी कुठल्याही फ्युचर टेलरकडे जाण्याची गरज नाही. तुझं आजचं माइंड आणि ॲक्शन्स पाहिले की तुला तुझं फ्युचर समजेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पास्ट लाईफ जाणून घेणं इतकं महत्त्वाचं नाही. मी आधी कोण होतो यापेक्षा मी आत्ता काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. जर तू आज योग्य निर्णय घेतलास, तर तुझं जीवन सुधारेल. त्यामुळे फोकस नेहमी प्रेझेंटवर ठेव आणि हळूहळू स्वतःला सुधारत राहा. इथूनच खऱ्या बदलाची सुरुवात होते. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.